अहमदनगरमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनी विखे आणि पत्नी धनश्री आणि त्याचबरोबर बहिणींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुजय विखे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यासाठी रवाना होण्यापूर्वी सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनी विखे पाटील त्याचबरोबर पत्नी धनश्री आणि बहिणींनी त्यांना ओवाळलं। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूयात। आपल्या सोबत सुजय विखे आहेत। आज ते उमेदवारी अर्ज दाखल करताय, मोठं शक्ती प्रदर्शन करताय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली। जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या बरोबर जे काही विकास कामं या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेत, या कामाच्या आधारावर आपण जनतेपुढे जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असताना संसदेमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा त्यांना मतदान टाकण्यासाठी असेल। देश कोणाच्या हातात द्यायचं त्याची निवडणूक आहे आणि या अहिल्यानगरच्या जनतेला माहिती आहे की देशासाठी फक्त नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री होणार आणि म्हणून कुठलीही काळजी करायचं कारण नाही। कॅमेरामन किरण कांबळेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, नगर।